दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। पिंपळगाव बसवंत शहरात चोरीचे सत्र वाढतच आहे आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे। शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी 2 बंद घरांचा फायदा घेत घरफोडी केली। नवीन प्रभाकर जाधव राहणार एनडीसी कॉलनी आणि मंदा सुखदेव कांदळकर राहणार घोडके नगर हे दोन्ही घर बंद ठेवून बाहेर गेले होते। चोरट्यांनी घरामध्ये घुसून 15,000 रुपये रोख रक्कम आणि 12 तोळे सोन्याचे दागिने असा एकूण 8,19,000 रुपयांचा ऐवज लंबविला। घरफोडीच्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोर दिसले आहेत, ज्यामुळे पोलिसांना तपासास मदत मिळण्याची आशा आहे। या वाढत्या चोऱ्यांमुळे पिंपळगाव बसवंत शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत। विशेषतः चोरटे शहरातील बंद घरांना लक्ष्य करत आहेत, ज्यामुळे नागरिकांची सुरक्षा चिंता वाढली आहे। नागरिकांनी एकत्र येऊन याबाबत पिंपळगाव बसवंत शहरातील ग्रामीण पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे। बापू पाटील यांनी या संदर्भात माहिती दिली की नागरिक चोरीच्या घटनांबद्दल गंभीर आहेत आणि त्यांना या चोरीच्या सत्रांना थांबवणं आवश्यक आहे। पिंपळगाव शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून खऱ्या अर्थाने आपण जर बघत असाल तर हे चोऱ्यांचं प्रमाण दिवसेंदिवस फार वाढत आहे। खरं तर चिंचखेड रोडला गेल्या वर्षभरामध्ये 70 ते 80च्या वर चोरी त्या ठिकाणी झाल्यात। त्याचप्रमाणे घोडकेनगर असेल, उंबरखेड रोड असेल, तसेच दगुनाना नगर हे विशेष जे नागरी वस्ती आहेत त्या नागरी वस्तीमध्ये चोरांनी अक्षरशः धुमाकूळ त्या ठिकाणी घातलेला आहे। आम्ही वेळोवेळी पोलीस स्टेशनला या संदर्भातलं निवेदन या ठिकाणी दिलेत, परंतु कोणत्या प्रकारची कार्यवाही ठोस अशी त्या ठिकाणी झालेली नाही किंवा जे चोर आहेत त्यांना कोणालाही त्या ठिकाणी पकडण्यात आलेलं नाही आणि हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। आत्ताच आम्ही घोडकेनगर या ठिकाणी आलो तर 12 तोळे सोनं त्या ठिकाणी गेलं आणि 15,000ची कॅश गेलेली आहे। उद्याच आम्ही SP साहेबांची वेळ घेऊन पिंपळगाव नागरिकांच्या वतीने याचं निवेदन या SP साहेबांना, विक्रम देशमान यांना देणार आहोत आणि त्यांनी कठोर भूमिका घेऊन हे जे काही चोर असतील यांना पकडण्यात यावं आणि ज्यांची चोरी झाली आहे त्यांना त्यांचा ऐवज त्या ठिकाणी वापस मिळाला पाहिजे अशा पद्धतीचं निवेदन आम्ही देणार आहोत। त्याचप्रमाणे अजून एक म्हणजे पिंपळगाव शहरामध्ये काही महिला वर्ग ज्या बाहेरच्या कुठून तरी आल्या आहेत आणि त्या रेकी करून बस स्टँड असेल, निफाडपाटा असेल किंवा विविध बँका असतील त्या ठिकाणी जाऊन सुद्धा प्रत्यक्षपणे चोरी या भागातली होत आहे। त्यामुळे मी पिंपळगावच्या नागरिकांना एक नम्र निवेदन करतो की आपण घराबाहेर जाताना शक्यतो आपला ऐवज असेल, एक तर नातेवाईकांबरोबर असेल, नातेवाईकांकडे असेल किंवा आपण सोबत न्यायचं आहे। त्याचप्रमाणे आपण बाहेर जातो याची सूचना ही शेजारच्यांना द्यायची आहे। अशा महत्त्वाच्या काळजी जर आपण घेतल्या तर नक्कीच या चोरांपासून आपण सावध राहू शकतो अशी विनंती सर्व नागरिकांना मी करतो। पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी याबाबत अधिक तपास करत आहे आणि चोरांचा शोध घेण्याचे कार्य सुरू आहे। योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड।